श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे, पण तत्पूर्वी स्वामींना एकच सांगावंसं वाटतं की स्वामी, कितीही संकट आली तरीही तुमचा हात माझ्या खांद्यावर असावा. कितीही संकट आली तरीही तुमचाच हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह तुमच्या मांडीवर विसावा. माझा देह तुमच्या मांडीवर विसावा. स्वामी भक्त हो, एखादी व्यक्ती जेव्हा स्वामी मार्गात येते ना, तेव्हा हळूहळू तिला स्वामी काय आहे हे कळू लागतं. आणि मग अशा वेळेस तिची फक्त एकच इच्छा असते की सुखात आणि दुःखात फक्त स्वामी सोबतीला असावे. त्यावेळेस ती असं म्हणत नाही की स्वामी मला फक्त सुख द्या. ती म्हणते की स्वामी मला दुःख आलं तरीही चालेल, पण त्या दुःखातही तुम्ही मात्र माझा हात हातात घ्या. आणि जेव्हा माझे शेवटचे क्षण येतील तेव्हा देखील मला तुमच्या मांडीचा आधार हवा. आपलं लेकरू जसं आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतं, तसंच शेवटचा श्वास घेताना जर आपलं डोकं आपण स्वामींच्या मांडीवर ठेवलं तर आपल्या मृत्यूला देखील अर्थ प्राप्त होईल. आणि म्हणूनच प्रत्येक स्वामी भक्ताची हीच एकमेव इच्छा असते. तर असो स्वामी भक्त हो, आजचा संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे. पण संदेश ऐकण्यापूर्वी तुम्हाला छोटंसं काम करायचं आहे. तुमच्यासमोर जे 2 अंक दिसत आहे त्या 2 अंकांपैकी तुम्हाला एकच अंक निवडायचा आहे आणि संदेश काय आहे ते जाणून घ्यायचा आहे. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीचा 1 अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, आता ज्यांनी 33 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे जिथे जन्म तुझ्या इच्छेने झाला नाही, जिथे तुझा मृत्यू तुझ्या इच्छेने होणार नाही, तिथे जन्म आणि मृत्यूमध्ये असणाऱ्या असंख्य गोष्टी तुझ्या मर्जीने कशा होणार. अरे तू हे आयुष्य जगत आहे आणि हे आयुष्य तुला तुझं वाटत आहे, तरीही ह्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी प्रत्येक वेळेस तुझ्या मनाप्रमाणे घडू शकत नाही, कारण नियतीने त्या अगोदरच ठरवलेल्या असतात. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू बदल घडवू शकत नाही, याचा लवकरात लवकर तू स्वीकार कर. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे घडायला हे जग तू चालवत नसून हा ब्रह्मांड नायक चालवतो हे मान्य कर. अरे तुला काय वाटतं, तुला काय हवं यापेक्षा तुझ्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे आम्ही जाणतो. म्हणून काही गोष्टी आमच्यावर सोडून द्यायला शिक. तुला जे हवं ते आम्ही कदाचित देतही असू, पण तुझं कर्म प्रत्येक ठिकाणी आड येतं. कर्मानुसार तुझ्या वाट्याला सुख आणि दुःख वेळेनुसार मिळणारच आहे. म्हणून सुखात माजू नको आणि दुःखात खचू नकोस. सुखात माजू नकोस आणि दुःखात खचू नकोस. हे सगळं तात्पुरतं असणार आहे. त्यात बदल हा वेळ घडवून आणणारच आहे. तू फक्त एक वाक्य लक्षात ठेव, ही वेळ देखील निघून जाणार आहे. म्हणजे तुला दुःखात आशा निर्माण होईल की सुखाचे दिवस लवकर येतील. आणि जेव्हा सुखामध्ये तू हे वाक्य म्हणणार आहे की ही वेळही निघून जाणार आहे, तेव्हा तुला त्या सुखाचा गर्व होणार नाही. म्हणून दोनही परिस्थितीमध्ये तुला हे वाक्य लक्षातच ठेवायचं आहे की ही वेळ देखील निघून जाणार आहे. अरे तुझ्या वाट्याला जर दुःख आलेलं आहे ना, तर सुख देखील येणारच आहे. नशिबाची इच्छा नशिबावर सोड, कारण इच्छा असून मनुष्य काही गोष्टी कधीच बदलू शकत नाही. मग उद्याच्या चिंतेत वर्तमान वाया का घालवतो. जगात कुठलीही गोष्ट अति केली की त्याची माती होते, पण नामस्मरण एकमेव अशी गोष्ट आहे की जिची माती होत नाही, तर जास्तीत जास्त भक्ती होते. इतिहास सांगतो काल सुख होतं आणि भविष्य सांगतं की उद्या सुख राहील, पण वर्तमान सांगत असतं की समाधानात आणि भक्तीत रमायला शिकला तर प्रत्येक क्षणात सुख आहे, फक्त ते अनुभवता यायला हवं. अरे हा ब्रह्मांड नायक तुला सांगत आहे, जग म्हणजे माया आहे, पावला पावलावर धोका आहे. जग म्हणजे माया आहे, पावला पावलावर धोका आहे. म्हणूनच नामस्मरण कर लेका हाच तुझ्यासाठी सोनेरी मोका आहे. नामस्मरण कर लेका हाच तुझ्यासाठी सोनेरी मोका आहे. रोज नव्याने स्वतःला आवरायचं, सावरायचं, मनवायचं, हसवायचं आणि आयुष्य मात्र आनंदात जगायचं. अरे
जेव्हा तू असं ठरवतो ना की तुझं हे आयुष्य तुला आनंद देत आहे, तेव्हाच तुला त्या आनंदाची प्राप्ती होणार आहे. या आयुष्याकडे जर तू आनंदाने पाहिलं तरच तुला आनंद मिळणार आहे, नाहीतर तुला फक्त दुःख मिळणार आहे. सुख मिळवायचं की दुःख मिळवायचं हे आता तुझ्या हातात आहे. सुख आणि दुःख दोनही गोष्टी समोर आल्या तरीही त्याला धिटानं सामोरं जायचं आणि सोबत आमचं नाम ठेवायचं. दोनही परिस्थितीमध्ये जो भक्त आमचं नाम मुखात ठेवतो अशा भक्ताला आम्ही वेळोवेळी एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे 66 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे तू साधा बर्फ हा शब्द बोलला तरीही थोड्या वेळासाठी तुला थंडाव्याची जाणीव होईल, आणि अग्नी जाळ हा शब्द उच्चारला ना तर तुला गरम वाफांची जाणीव होईल. जर हे साधे 2 शब्द क्षणभरासाठी तुला असा अनुभव देऊ शकतात तर विचार कर, आमच्या नामस्मरणात किती शक्ती असेल. तू जर सातत्याने आमचं नाम घेत राहिलास तर तुझ्या मनात आणि कणाकणात आमचाच वास सदैव राहील. आमच्या नामाचं कवच सदैव तुझं रक्षण करेल, तुला पडताना सावरेल, तुझा हात धरेल आणि तुला योग्य तो मार्गही दाखवेल. तू फक्त आमचं नाम घेऊन पहा, प्रार्थना करून पहा. अरे जो भक्त आमची प्रार्थना करतो, आमचं नाम घेतो, अशा भक्ताला आपोआप मार्ग सापडत जातो. आयुष्य कधीच कुणाचं सोपं नसतं आणि सुंदरही नसतं. लांबून दिसणाऱ्या गोष्टी प्रत्येक वेळेस सुंदरच असतील असं नाही. आयुष्य जर तुला सोपं बनवायचं असेल, सुंदर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न तुलाच करावे लागतील. त्यासाठी तू दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नको. जो दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो त्याला सुखाची आणि आनंदाची प्राप्ती कधीच होत नाही. म्हणून अपेक्षा भंग होण्यापेक्षा अपेक्षा न करणं केव्हाही चांगलं. कुणाची उपेक्षाही करू नको आणि कोणाकडून अपेक्षाही ठेवू नको. तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याचा मार्ग सोपा होणार आहे. अरे कधी आलं रडू तर रडून घ्यावं, मोठा श्वास घेऊन निवांत बसावं. होत असतं कधी कधी मनाविरुद्ध, पण पुन्हा नव्याने स्वतःला समृद्ध करावं, पुन्हा नव्याने स्वतःला समृद्ध करावं. खूप कमी वेळ लागतो काही चुका सुधारण्यासाठी, पण खूप जास्त वेळ लागतो त्याच चुका स्वीकारण्यासाठी. म्हणून जर कुठे तू चुकला असशील तर त्या चुका मान्य कर आणि आमच्या समोर येऊन त्या चुकांची कबुली दे. जेव्हा तू स्वतःच्या चुका कबूल करतो आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी धडपड करतो, तेव्हा त्या धडपडीत आम्ही तुला मदत करतो. त्या प्रत्येक गोष्टीतून तुला बाहेर काढण्यासाठी आम्हीच तुझा हात धरतो. अरे स्वतःच्या चुका कबूल केल्याने कोणीही लहान होत नाही, उलट स्वतःच्या चुका मान्य करायला मोठं मन लागतं. म्हणून चुका मान्य कर आणि पुन्हा त्या चुका तुझ्याकडून होणार नाही याची शाश्वती देखील आमच्या समोर दे. आमचा भक्त जेव्हा स्वतःला बदलण्यासाठी तयारी दर्शवतो तेव्हा अशा भक्ताची जबाबदारी आमच्यावर पडते. अशा भक्ताला प्रत्येक मार्गात, प्रत्येक अडथळ्यात आम्हीच साथ देतो. त्याचा हात हातात घेऊन आम्हीच त्याच्या सोबत चालतो. अरे परिस्थिती कधीही एकसारखी राहत नाही. क्षणात ऊन आहे तर क्षणात पाऊस आहे. बदल हाच निसर्गाचा नियम आहे. बदल हाच निसर्गाचा नियम आहे आणि तो स्वीकारणं देखील गरजेचं आहे. ह्या जगामध्ये कोणीच परिपूर्ण नाही. म्हणून स्वतःवर कधीच शंका घेऊ नको, स्वतःमध्ये कमतरता शोधू नको. तुझ्यातही प्रत्येक गोष्ट मिळवण्याची जिद्द निर्माण कर. आणि जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतो आणि मुखात आमचं नाम ठेवतो तेव्हा तुला हवी असणारी प्रत्येक गोष्ट मिळवून देण्यासाठी आम्ही तुझ्यासाठी धडपड करतो. आणि तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही तुमच्यासाठी कोणता अंक निवडला होता हे देखील सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ, नवीन आलेला संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.